पोकरा अंतर्गत अर्ज करण्यासाठी Googleवरती तुम्हाला महापोकरा असं टाका. महाराष्ट्र पोकरा पहिली वेबसाईट आहे महापोकरा.gov.in. या संकेतस्थळावरती ही जे काही होम पेज आहे, यावरती आल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला स्क्रोल डाउन करायचं आहे. इथं NDKSP हा पोर्टल शेतकऱ्यांना नोंदणी करून आधार संलग्न पेमेंट, भौगोलिक स्थान व कृतीचे थेट निरीक्षक यासह अर्थसहाय्य करण्यासाठी अर्ज करायचा आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये 2 ऑप्शन्स येत आहेत. शेतकरी एक आहे आणि कृषी व्यावसायिक आहे. म्हणजे FPO गट, FIG वाले आहेत ते इकडं आणि शेतकऱ्यांसाठी इकडच्या साईडला. तर त्यावरती क्लिक करायचं शेतकरी गटावरती. शेतकरीवरती क्लिक केल्यानंतर शेतकरी लॉगिन म्हणून आपल्याला भूमिहीन आहात का तुमच्याकडे जमीन आहे. तर शेतकरी लॉगिन आपण जर भूमिहीनसाठी करत असलं भूमिहीन आणि जर ह्याच्यात असेल तर इकडनं अर्ज करू शकता. आता ॲग्रीस्टॅक आयडी मार्फत आणि आधार कार्ड मार्फत दोन्हीपैकी एक कुठलाही ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. काही हरकत नाहीये. त्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि कॅप्चा दर्ज केल्यानंतर लॉगिन हे करून घ्यायचं आहे. तर लॉगिन केल्यानंतर आधार लिंक मोबाईलवरती एक ओ-टी-पी जाणार आहे. तो आधार लिंक मोबाईलवरचा ओ-टी-पी टाकायचा आहे. ॲग्रीस्टॅक मार्फत जरी तुम्ही नोंदणी केली असेल, तरी तुमचं आधार लिंक खात्यावरती ओ-टी-पी जाईल आणि तुम्हाला त्यामध्ये ओ-टी-पी टाकूनच लॉगिन करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळेस ओ-टी-पी येईल, त्यावेळेस ओ-टी-पी द्यायचा आहे आणि लॉगिन करायचं आहे. आता लॉगिन केल्यानंतर नोंदणी यशस्वी, आपली नोंदणी यशस्वी झाली आहे. कृपया आपली माहिती पूर्ण भरा. फर्स्ट टाईम असल्यामुळं पुढे जावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आपली प्रोफाईल ही पूर्ण करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही वैयक्तिक माहिती आहे, पत्त्याची माहिती आहे आणि शेतजमिनीची माहिती आहे. ही प्रोफाईल पूर्ण भरणं आपलं गरजेचं आहे. आता जी माहिती आली आहे ती आधाराच्या आधारावरती आहे. कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे का? होय किंवा नाही हे सांगायचं आहे. असेल तर सर्टिफिकेट लागणार आहे. जातीचं प्रमाणपत्र यामध्ये 2च जाती आहेत, बाकीचं इतर टाकायचं आहे. प्रोफाईल अपडेट करा. यावरती अगोदर क्लिक करून प्रोफाईल सेव्ह करायचं आणि पुढे जावरती नंतर क्लिक करायचं आहे. पुढची माहिती भरण्यासाठी पुढे जावरती क्लिक करणं गरजेचं आहे. आता पुढची जी माहिती आहे यामध्ये पत्ता आहे. त्या पत्त्यामध्ये तुमचा जी काही जिल्हा असणार आहे, जिल्हा निवडलाय त्यानंतर तालुका येईल आणि पिनकोड जो आहे तो तुम्हाला इथे टच करायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर जावरती क्लिक करायचं आहे. आता असं केल्यानंतर तुम्हाला जी जमिनीची माहिती आहे ती येऊन जाईल. त्यामध्ये तुमचा गट नंबर आहे, गाव, जिल्हा. आता यामध्ये उपलब्ध नाहीत म्हणजे संपादित करा पाण्याचा स्रोत आणि ऊर्जेचा स्रोत. त्याच्यावरती क्लिक करा. आता पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे का? असेल तर येस. आता त्याच्यामध्ये कोणता स्रोत आहे? उपसा सिंचन आहे, कूपननलिका आहे. काय आहे ते स्रोत? म्हणजे तुम्ही जो काही असेल विहीर असेल, बोर असेल त्यापैकी एक स्रोत तुम्हाला यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर ऊर्जेचा स्रोत म्हणजे काय आहे? ते तुमच्याकडं वीज कनेक्शन आहे किंवा सोलर पंप आहे. यापैकी जे कुठलं असेल ऊर्जेचा स्रोत ते तुम्हाला निवडणं आणि त्याला समाविष्ट करणं किंवा सेव्ह करणं गरजेचं आहे. आता हे केल्यानंतर काय होईल, की तुम्ही जमिनीची ज्यावेळेस माहिती पाहाल, तर तुम्हाला दिसून येईल, की यामध्ये त्याची नोंद ही झालेली आहे. म्हणजे पाण्याच्या स्रोतची नोंद आलेली आहे आणि विजेचा स्रोत ऊर्जा स्रोतचीही नोंद आलेली आहे. आता अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन हे संपूर्ण झालेलं आहे. तुमची माहिती, वैयक्तिक माहिती, प्रोफाईल वगैरे कंप्लीट झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन घटकांसाठी अर्ज करायचा आहे. नवीन बाबीसाठी अर्ज करायचा आहे. वैयक्तिक शेततळ आहे, शेततळ अस्थिरीकरण, फळबाग लागवड आहे, गाड्या पाण्यातील मत्स्यपालन आहे, सूक्ष्म सिंचन आहे, बांधावरील किंवा परिघीय लागवड आहे, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट आहे, हवामान अनुकूलित वाहनाचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणं आहे, संरक्षित शेती आहे, विहीर पुनर्भरण आणि रेशमी उद्योग यापैकी जर काय असेल, आता यामध्ये यांत्रिकीकरण जोडलेलं नाहीये. बरेच सारे शेतकरी यांत्रिकीकरणासाठी इकडनं करण्याचा प्रयत्न करतायत. पण हे सगळं अ, अ, सिंचन सुविधाशी निगडीत, पाण्याशी निगडीत जे आहे, तेच प्रकल्प आहेत. त्यामध्ये कृषीमध्ये पण तुम्ही बघू शकता. आता समजा कुठलाही एक घटक तुम्हाला करायचा असेल, उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर आपण पाहूया. मला बघायचं एक वैयक्तिक शेततळ. त्याच्यामध्ये शेततळ इनलेट आउटलेटसह किंवा विरहित. त्यामध्ये स्लोप द्यायचा आहे. आकारमान कुठलंही तुम्ही जास्तीत जास्त वाला सिलेक्ट करा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला आता बऱ्याच अटी आणि शर्ती आहेत. पात्रतेचे निकष काय? शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर कमीत कमी 1 एकरची जमीन असावी. त्यामध्ये तांत्रिक सुद्धा निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणं आवश्यक आहे. शेततळे पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याचीच राहील. याकरता आगाऊची रक्कम मिळणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे जर कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अन्यायी राहणार नाही. तुमचं जर काही नुकसान झालं असेल तर ते परत मिळणार नाही. सदर घटकाची इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतल्यास शेतकऱ्याला या प्रकार जर पहिला लाभ घेतला असेल तर नाहीये आणि 5 हेक्टर पर्यंत जमिनीची मर्यादा आहे. आता याच्यात काही आवश्यक कागदपत्रे आहेत. दिव्यांग असाल तुम्ही, तुम्हाला दिव्यांगाचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असाल सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि संयुक्त किंवा किंवा तुम्ही जर का समजा जॉइंटमध्ये खातं असेल तर त्याचं संमतीपत्र. त्यानंतर पुढे जायचं आणि अशा प्रकारे तुमची अर्जाची जी काही आहे, हे घटकाचा तुम्ही माहिती पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही अर्ज केलेला आहे. माझ्या अर्जामध्ये जाऊन अर्ज पाहू शकता. तर ही होती माहिती डी पोर्टल पोखरावरती. तर ही होती माहिती पोखरा 2.0 मध्ये अर्ज कसा करायचा आणि तुमच्या अर्जाची पुढची प्रक्रिया काय असणार आहे ते मी तुम्हाला लवकरच येणाऱ्या काळात समजावून सांगेन. परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.